मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला वाटत असेल यो रात्री कुठं चालला आहे क्या? तर रात्र नाही, सकाळी चाललो आहे पनवेलला. क्लास चालू होता तर क्लासला चाललो आहे आज. तर जरा तिथं चाललो आहे. सूर्य पण अजून निघाला नाही. आणि मागच्या व्लॉगला तुम्ही सहाय्य केला असेल, मी म्हणजे प्रतिसाद दिला असेल असा ग्राह्य धरतो. चॅलेंजचा अजून काही कमेंट आला नाही तर पटकन जा आणि चॅलेंजचा कमेंट करा. काय नाही, फक्त असंच कमेंट करून जा. तुम्ही जसे जसे चॅलेंज वाढवत जाता तसे तसे आम्ही पण वाढवत जाऊ आणि चॅलेंज करत जाऊ. हे बघा, ब्लॅक उडी, खांद्यावर बॅग. जरा फोन जरा लो क्लासचा आहे म्हणून जरा तुम्हाला वाटत असेल ब्लर वीर असा हे येत आहेत, पण तसं काय नाही. जरा फोन जरा लो बजेटचा आहे म्हणून आपला. इथून आपण जाणार आहे रेल्वे स्टेशनला. भेटू. आपण पोचलो रेल्वे स्टेशनला. हे बघा रेल्वे स्टेशन. त्यानंतर इथं सिग्नल लागला आहे. आज जाणार आहे आपण बसने. कधी इकोने जातो, कधी रिक्षाने जातो, कधी याने जातो. आज ट्रेन आलेली होती. स्टेशनचं जरा काम चालू आहे. बघा, काम 80% पूर्ण झालं आहे. इथून म्हणजे कर्जत ते डायरेक्ट पनवेल लाईन चालू होईल. तर माझ्यासोबत ते पण सोपं होईल. एकदा झाली का मी पण रेल्वेनेच जात जाईल. मला सोपं वाटेल. 80% काम झालं आहे पण पूर्ण नाही झाला. यावर्षी होईन वाटतंय असं मला. तर बघू होत आहे का नाही. त्याच्यानंतर इथं गाड्या लागतात, पण गाड्या लागल्या नाही त्या. पण आपला डांबर बिंबर होता. त्याच्यानंतर ही बघा जुनी कार होती. आणि मला कमेंटमध्ये सांगा, नक्की सांगा चॅलेंज बिलेंजचा काय विषय आहे. चॅलेंज द्या आम्हाला, म्हणजे तसे टास्क करू आम्ही. पण इथं गाड्या वेड्या काहीच नव्हत्या. सकाळचा वेळ आहे तर गाड्या वेड्या काय नव्हत्या. इथून जाणार आहे बस स्टँडला. आपली NMT जिंदाबाद. NMT पकडू आणि थेट पनवेलला. पनवेलवरून मी डायरेक्ट तिथला काय नाही दाखवणार, डायरेक्ट घरी येता वेळेस दाखवणार आहे. घरी येता वेळेस आणि घरी आल्यावर काय करणार आहे. तर सध्या सुरुवात आहे म्हणून मी पनवेलवरून डायरेक्टच दाखवून, म्हणजे पनवेलला गेलो डायरेक्ट पनवेलचा सीन दाखवून का आलो मी. त्याच्यानंतर मग डायरेक्ट घरी आल्यावर दाखवून तुम्हाला मी की, आणि मग ब्लॉगची समाप्ती. तर भाई व्ह्यूज वाढवा. भावांनो, एक पण लाईक नाही येते आपल्या व्हिडिओला. ते एक तरी मनावर, म्हणजे माझं बोलणं सिरियसली घ्या तुम्ही. आता आलेलो बस स्टँडवर गेल्यानंतर बस पकडू आणि भेटू आता बसमध्ये. त्याच्यानंतर आपण आलो बसमध्ये बघा कसा चेहरा दिसतो माझा, उडी घातलेली. त्यानंतर कंडक्टर काका आले, तिथून घेतला एक तिकीट मग कंडक्टर काकाकडून 26 रुपयाचा स्टेशनचा. आणि बसमध्ये इतका कोण नव्हता. खाली बस होती बघा जरा, म्हणजे इतकी पण खाली नव्हती का पूर्णच खाली होती, जराशी खाली होती. त्याच्यानंतर भेटू अर्ध्या तासानंतर पनवेलला. आपण पोहोचलेलो रेल्वे स्टेशनवर. बघा NMT कशी जाते. हे बघा, इथून जायला रोड आहे स्टेशनला जायला. सूर्य पण निघाले ना. इथून बोललो चला आता. हे बघा, इथं पण एक रोड आहे, इथून आपण जाणार आहे. कॅमेरा जरा हलतोय पण जरा समजून घ्या. जरा उशीर पण झाला म्हणून पटापट चला. हे बघा, बॉटलची झाकणं विकणं उडवत चाललेलं आहे, कारण का जरासा उशीर झाला आहे. इथं मेडिकल होता, मेडिकल काय खुल्ला नाही. आणि पुढंच आपल्याला साईबाबाचं मंदिर भेटेल, ते पण बघणार आहे. बाहेरून मस्तपैकी पाया पडू
आणि जाऊ पुढचा. यो कलश दिसतोय तो साईबाबाचं मंदिराचा आहे. हे बघा आपल्या समोरून गेली रिक्षा. हे बघा बाहेरून पाया पडू आणि मग चले चलो. एकवीस लाख एक शर्ट होता 21 लाख. काय करणार 21 लाख काय, इथं 500 रुपये भेटणं म्हणजे मुश्किल आहे. ते बघा साईबाबाचं मंदिर होतं, पाया पडलो आणि आता चाललोय. भेटू आता घरी जाता येईलच, कारण का जरा काम बी नाही. तर पहिला तुला इतक्या पनवेलचा बनवतो म्हणून. हे बघा एरोप्लेन किती जवळून जातं. त्याच्यानंतर भेटू घरी जाता वेळेस. आता तिथून सुटून आलेलो, आता स्टेशनला चाललो आहे. तिथं शोरमा खायला. एक भाई बोलला चल शोरमा चारू, म्हणून आता खायला आलेलो आहे. भेटू शोरमावाल्याच्या इथं. यो भाई बोलला का शोरमा खायला जाऊ, पण यांनी मसाला डोसा खायला आणला. बघा कसा बनवतो. या बाईनी शोरमा खायचा सोडून मसाला डोसा खायला घातला. मग मसाला डोसा खाऊन झाल्यानंतर आता चाललो आहे घरी. इकोवर जाऊ, इकोच्या इथं जाऊ, वर नाही इकोच्या इथं जाऊ आणि इको धरू आणि घरी जाऊ. भेटू इको स्टँडवर. आता आपण इको थांबवणार आहे, बघू थांबतो का. नशीब चांगले असेल तर थांबू. अर्ध्या तासानंतर भेटली आपल्याला रिक्षा. यो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून जावा, सबस्क्राईब करून जावा आणि कमेंटमध्ये सांगा नवीन नवीन चॅलेंज तसे आम्ही आणू अंमलात. भेटू नेक्स्ट ब्लॉग.